नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभूळवाडी येथे अल्पवयीन मुलाला छडीच्या बंदुकीतील छर्रे लागून जखमी झाल्याच्या प्रकरणात नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली। तसेच आरोपींकडून 2 बेकायदेशीर ठासणीच्या बंदुका देखील जप्त करण्यात आल्या। जखमी हेमंत रामदास सराई हा घराबाहेर खेळत असताना जंगलातील प्राण्यांच्या शिकारीसाठी झाडलेल्या गोळीतील छर्रे त्याच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर लागले। या घटनेनंतर त्याला उपचारासाठी उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची गंभीर दखल घेत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाचे आदेश दिले। तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेत जांभूळवाडी येथील चंद्रकांत दाजी केवारी वय 27, हर्याचीवाडी येथील कृष्णा जानू पादीर वय 25 आणि मधुकर नामदेव सराई वय 26 यांना अटक केली। या कारवाई दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 बेकायदेशीर ठासणीच्या बंदुका हस्तगत करण्यात आल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस करत असून आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।